चला तर मग आज बनवूया गरमागरम माझ्या पद्धतीने आणि माझ्या आवडीचे छोले भटुरे. नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते. इथे मी पांढरे चणे घेतलेले आहेत. ते स्वच्छ 2 पाण्याने हाताने व्यवस्थित रगडून धुवून घेतले आणि नंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालून घेतलं. म्हणजे त्याला भिजायला भरपूर पाणी लागतं, म्हणून त्यामध्ये भरपूर पाणी घालून घेतलं आणि रात्रभर हे भिजत ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मस्त असे हे भिजलेले आहेत आणि टंब फुगलेले आहेत. आता यामधलं पाणी काढून घेतलं आणि नंतर सर्व हरभरे कुकरमध्ये घालून घेतले. त्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी घातलं आणि 2 बटाट्याची साल काढून यामध्ये घालून घेतली. तुम्हाला आवडत नसतील किंवा घालायची नसतील तर चालेल. कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया भटुऱ्यासाठी. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि 3 चमचे दही, 1 चमचा साखर घालून घेतली. थोडं पाणी घातलं आणि व्यवस्थित ही कणिक मळून घ्यायची आहे. कणिक हलक्या हाताने मळून घ्यायची आहे आणि थोडीशी सैलच ठेवायची आहे, जास्त घट्ट मळायची नाही आहे. आता एक 5 ते 10 मिनटं तिला आपण साईडला ठेवूया. तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया. इथे मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो आणि 1 कांदा जाडसर असा चिरून घेतलेला आहे. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत काही आणि 1 इंच आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घालून घेतलं. त्यामध्ये कांदा छान असा हलकासा परतून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, हा जो मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तो जास्त भाजून न घेता फक्त याला मऊ करून घ्यायचा आहे. आता कांदा थोडासा परतून झाला की नंतर त्यामध्ये चिरून घेतलेला जो टोमॅटो आहे तो पण घालून घ्यायचा आहे आणि अगदी अर्धा मिनिटभर याला आपण परतून घेणार आहोत. नंतर काय करायचं, यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि त्याचबरोबर कोथिंबीरचे जे देठ असतात ते घालून घेतले आणि हलकेसे परतून घेतले. तुम्ही बघू शकता अजिबात लालसर किंवा जास्त परतून घेतलेलं नाही आहे. थोडंसंच हे मिश्रण मी सर्व परतून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याचबरोबर काय करायचं, ज्यावेळेस आपण हे वाटण वाटणार आहोत त्याचसोबत हे जे हरभरे आपण उकडून घेतलेले आहेत ते पण मस्त उकडलेले आहेत, थोडेसे यामध्ये वाटून घेऊयात. छान अशी बारीक पेस्ट यामध्ये करून घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल घालून घेतले. त्यामध्ये जिरे आणि मोहरी छान तडतडून घेतली. नंतर अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची. कढीपत्ता घालायचा आणि थोडंसं याला परतून घ्यायचं आहे. परतून झालं की आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे, वाटण आहे आपलं, ते यामध्ये घालून घ्यायचं. याला छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित परतून झालं की नंतर यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, किचन किंग मसाला, धने पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं मिश्रण घट्ट वाटते, त्यामुळे काय करायचं, यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. म्हणजे परतून घ्यायला सोपं जाईल आणि मसालाही आपल्याला जो आहे तो बुडाला चिटकणार नाही. आता हे मिश्रण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. हलकंसं तेल सुटायला लागलेलं आहे. यामध्ये थोडी कसुरी मेथी मी घालून घेतलेली आहे आणि नंतर जे आपण उकडून घेतलेला बटाटा आणि छोले आहेत, चणे आहेत आपले, ते यामध्ये घालून घेऊया. बटाटा अख्खा होता त्यामुळे थोडासा उलथण्याने मी याला कट करून घेतलेला आहे. मिक्स करून घेऊया आणि गरम पाणी घालून घेऊयात. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. पाणी घालून मस्त असं मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे, कोथिंबीर घातली आणि याला आता छान 1 मिनिटभर आपण उकळून घेऊया. छान आपली भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करून आपण झाकण ठेवून घेऊया. आता जे आपण कणिक मळून ठेवली होती भटुऱ्यासाठी ती पण मस्त मुरलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मऊ अशी ही कणिक तयार झालेली आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हिला हलक्या हाताने थोडीशी मऊ करून घेऊयात. आपल्याला भटुरे बनवण्यासाठी एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. ज्या आकाराचे तुम्हाला छोटे किंवा मोठे भटुरे बनवायचे असतील त्या आकाराने गोळा तयार करून घ्यायचा आहे. याला थोडंसं
तेल लावून घेऊया आणि हलक्या हाताने आपण लाटून घेऊयात. अगदी सहज लाटल्या जातील अशी ही कणिक पण मुरलेली आहे आणि आपण त्याच अंदाजाने पातळ ठेवलेली आहे. तर छान असा मी मस्त भटुरा लाटून घेतलेला आहे. आता भटुरी म्हणा किंवा पुरी म्हणा, तर कडकडीत तेल तापून घेतलं आणि नंतर त्यामध्ये तळून घेऊयात. छान अशी टम्म फुगलेला हा भटुरा बघू शकता तुम्ही. अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल. माझ्या तर सुटलेला आहे, म्हणून शब्द पण सुचत नाही आहेत. आता भटुरे आपले अशा पद्धतीने सर्व मी व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. आता तयार झालेल्या जे छोले आहेत त्याला आपण तूप किंवा बटर तडका पॅनमध्ये गरम करून घ्यायचं आहे आणि काश्मीरी लाल मिरचीचा तडका मारून घेतलेला आहे. गरमागरम छोले भटुरे आणि आपला भात तयार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार.